साठी स्कोरिंग मध्ये सर काही लचर चुकीने चुका झाल्या तर तिथे तुमचा प्रयत्न असणं गरजेचं आहे. चुका होणार नाही कारण का गेली 5 दिवस अतिशय अचूक आणि बिनचूक स्कोरिंग अक्षय खैरे या स्पर्धेत आपल्याला करताना पाहायला मिळेल. सन्मान्य बाळासाहेबची दौणे याही मान्यवरांचे शुभागमन होते. कंडूशेठ दौणे उपस्थित होत आहे, त्यांचे मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनलला आपण पाहिले तर सुरुवात होते. ग्रँड फिनाले इथे आपण पाहिले तर सुरू होते. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये आणि प्रत्येक क्रमांकाला एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक या स्पर्धेत आपण पाहतोय. नरेश ठोमे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, एक गौरवशाली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिले तर संपन्न होते. बक्षिसं मोठी आहे. 5 इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहेत, 9 स्पोर्ट सायकल या स्पर्धेत आपण पाहतो आणि तितकाच ताकदवान खेळ या स्पर्धेत आपण पाहिलेला आहे. आयोजकांचे कष्ट, मेहनत, अथक परिश्रम आपण सातत्याने पाहिले आहेत. सामन्याला होती सुरुवात, मुख्य पंचांचा निर्णय येतोय. लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात मेगा फायनलचा. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रथमेश जाधव, तर सलामीचे आघाडीचे बॅटर बबलू कामकर, दत्ता पवार ही सलामीची जोडी मैदानावरती. फायनलच्या मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती. पहिला चेंडू होता, इथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, अडवतोय चेंडू आणि तोपर्यंत पहिला टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. फायनलची सुरुवात टॉट बॉल न होती. स्पर्धेची सुरुवात चौकाराने झाली. स्पर्धेची सुरुवात अजित सातकर, अशुभ बंडलकर आणि टीम कडनं आपण पाहिली. पहिला षटकार खेळणारा खेळाडू ठरला होता अजित सातकर. पहिला चौकार खेळणारा खेळाडू आपण पाहिलं होतं अजित सातकर, तर पहिली विकेट घेणारे गोलंदाज ठरले होते अशुभ बंडलकर. या स्पर्धेत राजकुनगर खेड या संघाचं वर्चस्व आपण सातत्यानं पाहिलं होतं आणि इथे आता फायनल मध्ये 2 संघ आपण पाहतोय, तळेगाव विरुद्ध पिंपरी चिंचवड. दोन चेंडू 1 धाव, धावफलक होत आहे. षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहिलं तर सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. 2 षटक पॉवर प्लेची फार महत्वाची असणार आहे. P1 P2 6 ओव्हरची मॅच, 6 षटकांचा सामना. फटका खेळलाय दत्ता पवारच्या बॅट मधून बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दिग्विजय घंटे टिकन, व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. पहिला बॅटर ऐकून दत्ता पवार स्वस्तात परतोय. दत्ता पवारला परता लागते. फलंदाज आउट बा. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. प्रथमेश जाधवच्या सलग 3 विकेटसाठी नाणेकरवाडीचे प्रतिथे शुद्धोजक आदरणीय तुषारदादा वाळुंजेंच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे आणि विकेट मिळवते ऐकून दत्ता पवारला इथे बाद करतोय गोलंदाज प्रथमेश जाधव. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहेत आणि पहिल्या षटकात विकेट आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज इथे आपण पाहिले तर आउट होताना पाहायला मिळते. पहिला बॅटर इथे आपण पाहिले तर संघ मात्र गमवताना पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहतोय याच साठी केला होता 18 शेवटचा दिस गोडावा आणि शेवटच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंबेटांच्या मैदानावरती आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम दिवसासाठी आज प्रेक्षक फार मोठी गर्दी करतायत. अंबेटान चषक 2025-26चा शेवटचा सामना, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना. टप्पा पडतोय. विकेट किपर पप्पू रामगडच्या अगदी हलगत चवळ चेंडू फील केला तो फाईन लेगला. व्हाईट बॉल प्लस व्हाईट 1 धाव येते. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते, आकडे बदलत आहेत. 2 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिले ते गमावले जाते. सुमित पवार, बबलू खामकर ही सोडी मैदानावरती. सुमित पवार, वाह काय फटका सजवलाय डीप मिड विकेटला. मेगा फायनल मध्ये पहिला षटकार खेळतोय सुमित पवार. पवार इज पॉवर. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. अंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार.
8 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये मेगा फायनल मध्ये तोडफोड करतोय सुमित पवार. रनवे मध्ये प्रॉब्लेम. गोलंदाज प्रथमेश जाधव इथे आपण पाहिलं तर पंच कळतील टीट बॉल मृत चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना आपण पाहतोय. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता. जो संघ विजेता होणार आहे तो लखपती बनणार आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच इट कमालीचा फटका. या स्पर्धेतील सर्वाधिक पसंतीचा फटका सुमित पवारने खेळलाय. प्रेक्षकांच्या मनात जागा बनवतोय. बॅक टू बॅक सलग 3 रो चेंडू पाठवतोय षटकारासाठी 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. बबलू कामकर मावळ तालुक्यातील 2 फलंदाज फार धुरंधर आहे. कारण का सध्याच्या घडीला या दोनही खेळाडूंच्या नावाच्या चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. ज्ञानेश्वरची मांडेकर, रोहिदाची काकरे या मांडवरांचं शुभागमन स्वागत केले. सलग 3रा लागोपाठ 3 षटकार. चरण छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. दोन्ही मांडवरांचं शुभागमन झालं आणि काय स्वागत केलंय सुमित पवारनं. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 खणखणीत षटकार त्यानं इथे मात्र मैदानात ठोकलेला आहेत. अनेक विक्रम आहेत, अनेक रेकॉर्ड या स्पर्धेत आपण पाहतोय. लागोपाठचे 3 षटकार खेळणारा पहिला खेळाडू होता प्रशांत माऊली शिंदे. त्यानंतर अनिल कदम चिखली, बंटी मांडेकर आंबेटान, बबलू कामकर तळेगाव, सुमित पवार तळेगाव, अक्का चहा मुंबई, शेरू लोहार भोसरी. तर पुन्हा एकदा सुमित पवारनं सलग 3 वेळा या स्पर्धेत आपण पाहिलं तर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याचे विक्रम केलेत. विक्रम केला जातात क्रिकेटच्या खेळात, विक्रम बनवले जातात, इतिहास रचला जातो आणि तोच इतिहास वाचण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण आतुर उत्सुक असतात आणि तोच इतिहास ग्रामस्थ आंबेटान गावानं सातत्यानं प्रत्येक क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. एखाद्या गावाची एकी काय असते, युनिटी काय असते, एकीचं बळ काय असतं ना, ते आंबेटान गावानं सातत्यानं दाखवले. एक गाव एक शिवजयंती असू द्या, श्रीराम चिलम उत्सव असू द्या, आंबेटान गावची यात्रा असू द्या, बैलगाडा असू द्या, क्रिकेट असू द्या, या प्रत्येक खेळाप्रती आंबेटान ग्रामस्थांचं प्रेम फार मोठं आहे आणि फार मोठ्या मनानं उदार अंतकरणानं त्यांनी स्पर्धा आपण पाहिलं तर इथे संपन्न केलेलं आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान ग्रामस्थांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. विजयांना खडके पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. मिड विकेट तोडलाय, फोडलाय, चिरलाय, भेदलाय, सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. मावळच्या मातीतून आलाय, जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे, गरीब कुटुंबातून पुढे आलाय सुमित पवार. त्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या कित्येक 2 व्हीलर बाईक आहे. आज ऑल इंडिया ओपन संघाविरुद्ध सुमित पवारची बॅट तळपताना पाहायला मिळते. मावळचा मावळ आहे, तो लढणार आहे, भिडणार आहे, खेळणार आहे, शेवटपर्यंत झुंज देणार, यात ती मात्र शंका नाही. मावळ क्रिकेट असोसिएशन साठी सुमित पवार, बबलू कामकर, दत्ता पवार या खेळाडूंचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आज इथे आपण पाहिलं तर त्याच खेळाडूंचा खेळ कमालीचा ठरलेला आहे. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय, वेग कमी केलाय, गती कमी केली. व्हेरिएशन आपण पाहतोय. विजय खडकेकडे अनुभव मोठा आहे. धीरेनभाई शहा पिंपरी चिंचवडचे प्रतितेश उद्योजक उद्योगपती यांच्या मालकीचा संघ आपण पाहिले तर आज या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धा कुठे असू द्या, विजय अण्णा खडके यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि विजय अण्णा खूप चांगली टीम निवडतात, एकनिष्ठ खेळाडूंना संधी देतात. ऑल इंडिया ओपन गटातून काल या संघानं त्या पूल मध्ये कमाल धमाल केली आणि तोच संघ खेळतोय मेगा फायनल. फटका खेळलाय, बॅटचं खाली टो घेतले, चेंडू मात्र चाल टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 33 धावा. करंट रन रेट आपण पाहतोय 13.20 आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे.
आंबेटान ग्रामस्थांचं कौतुक आहे, आयोजकांचं कौतुक आहे, ज्यांना अथक परिश्रम घेतले ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी. ती सर्व आयोजक मंडळी या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना अहोरात्र एक करताना पाहायला मिळाली. अनेक सुंदर स्पर्धा खेळाडू आणि प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. स्लोअर वन चेंडू होता. पुन्हा एकदा व्हेरिएशन विजय खडकेकडनं आपण सातत्यानं पाहतोय. अनुभव मोठा आहे. टेनिस बॉल क्रिकेट त्यानं सातत्यानं केले. अनेक स्पर्धांचं आयोजन नियोजन त्यानं केले आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती विजय खडके या नावाची दहशत दरारा तो आपण सातत्यानं पाहिलाय. जोश तोच आहे, जल्लोष तोच आहे, हुन्नर तोच आहे. विजय खडके आणि टीम कडे आज इथे खेळत आहेत. उद्या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये ते मेगा फायनल खेळणार आहे. नाव तेच आहे, संघ तोच आहे. धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन, पिंपरी चिंचवड. अकुट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा थोडा पाठीमागे टोला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अडवते, फेकी करेल अजिंक्य गोळेला आपण पाहतोय इन ऍक्शन. पुणे जिल्ह्यातील वाघोलीचा सुपरस्टार. वाघोली गावातून अनेक खेळाडू समोर येतात. ज्यावेळेस आसिफ शेख, राहुल सातव, अतुल विटकर, विजय बाबळे, अजित कर, अजिंक्य गोळे या खेळाडूंची नावं समोर येतात आणि त्यापैकी हा उभरत्या सिताऱ्यांचा कोहिनूर आहे. अजिंक्य गोळेला आपण इन ऍक्शन पाहिले. विजय खडके समोर आहे. विजय खडकेला धावा रोखायच्यात, काही टॉटबॉल टाकायच्यात, काही विकेट मिळवायच्यात. तर बॅटिंग करत असताना सुमित पवार, दिलीप वर्माला पार्टनरशिप भागीदारी महत्वाची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन तयार. सेल टिपतोय प्रशांत शुक्ला. विकेट चोल पतन. बॅटर सुमित पवारला परतावं लागते. विजय खडकेनं कमबॅक केले. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला परंतु बॅक टू बॅक 5 चेंडूवरती रोखून ठेवला आणि शेवटच्या चेंडूवरती सुमित पवारला डगआउटच्या दिशेला पाठवतोय. आउट बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. न्यू बॅटर, नवीन फलंदाज अभि दाभाडे बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावचा सुपरस्टार. विजय खडकेला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. संघमालक धीरनबाई शाह, पिंपरी चिंचवडचे प्रतितेश उद्योजक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. धीरनबाईंच्या वतीनं विजय खडकेच्या विकेटला 1,000 रुपये. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश गोसावी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक करेल प्रथमेश. पहिलाच बॉल विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहिलं तर विकेट किपर अडवतोय. स्टंपच्या पाठीमागे अविनाश रामगुडेला आपण पाहतोय. विजय खडके आहेत, प्रशांत शुक्ला आहेत, पप्पू रामगुडे आहेत. या खेळाडूंकडे अनुभव मोठा आहे. विजय खडकेने कालच सांगितलं, आम्ही एकनिष्ठ खेळाडूंना संधी देतो धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड संघात, परंतु एक एक्सपिरियन्स खेळाडू तो घेऊन खेळतोय हे विसरून चालणार नाही. पप्पू रामगुडे जो विकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. फटका केलाय समोर समोर स्टँड अँड डिलिव्हर. रोड वरती, सडक वरती, कडक बेधडक बॉल मात्र चाल सीमारेषा पार. आंबेटान चषकाचा दिलीप वर्मा चड्डूचा खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटक सुरू आहे. 40 धावा धावपल कोणत्या आहेत. या फटक्यांची गरज आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. चौकार षटकार, षटकार चौकार मात्र अपेक्षित आहेत. उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. टप्पा पडतोय, वेगावरती स्वार होतोय, गतीचा वापर करतोय. वाईड लाईनला पकडून 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 गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रथमेश गोसावीचा. षटकारा पाठोपाठ डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर येतोय. 40 धावा धावपल कोणत्या आहेत. 4थं षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान चषक 2025-26 एक सुंदर आयोजन नियोजन करताना पाहायला मिळालेत. सक्सेसफुल टुर्नामेंट अँड सक्सेसफुल षटकार. लॉंग ऑन ला स्ट्रेट टू द ग्राउंड. समोर दिलीप वर्मा चड्डूच्या बॅट मधून आलाय. छेरन षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. च्या प्रथमेश गोसावीनं पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात आतापर्यंत आल्या 12 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनला उसळतोय चेंडू, अडवलं जाईल, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती इथे आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. 47 धावा धावपलकोती आहे, 3 गडी बाद. 4th षटक सुरू आहे. शेवटचा एक चेंडू तो मात्र इथे बाकी आहे. अभि दाभाडे एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर दाभाडे कुटुंबातील आहे. कोहिनूर आहे जो सध्याच्या घडीला मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्याच्या नावाच्या चर्चा आहेत. अभि दाभाडे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रथमेश गोसावी वेगावरती स्वार होतो. वेगवान गोलंदाज रफ्तार का राजा प्रथमेश, तर बॅटिंग साठी अभि दाभाडे. यावेळचा चेंडू होता, वेगावरती स्वार होते, टॉप बॉल होते. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तरी ते टाकला होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 47 धावा. दिलीप वर्मा जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर विनय शेठ उत्तमराव गाडे पाटील संघ मालकांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस आहे. अभि दाभाडे, दिलीप वर्मा, चड्डू ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विनय शेठ उत्तमराव गाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव मावळ पुणे 47 धावा धावपलकोती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलाय. 5वं षटक सुरू आहेत. आज अनेक अतिथी मान्यवर व्यासपीठ होते आहेत. आंबेटांचे ग्रामस्थ आहेत. ही स्पर्धा आपण पाहिलं तर इथे पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आज समारोपाचा अंतिम दिवस आपण पाहतोय. 5000 रुपयांचं बक्षीस असेल संघ मालकांच्या वतीनं. दिलीप वर्मा चड्डू जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. सामना रंगलाय. 47 धावा धावपलकोती. प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्व आंबेटा नगरीचे प्रतिथेश उद्योजक उद्योगपती ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं 71,000 रुपयांचं बक्षीस दिलंय ते विशाल शेठ मांडेकर यांचं शुभागमन आपलं सहर्ष स्वागत आहे. टप्पा पडतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात जातो. तोपर्यंत एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. विजय खडके हा वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. या संघाचा तो प्रमुख शिलेदार आहे. या संघाचा तो नेता आहे. या संघाचा तो कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट आहे. नेता कसा असावा तो विजय अण्णा खडके सारखा असावा याची प्रचिती आंबेटान चषकात त्याने क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेला आहे. 47 धावा. यावेळी चेंडू मात्र खेळला रिव्हर्स स्विच हिट. एक टप्पा घेत चेंडू मात्र साईल सीमा रेषा पार. 1 बाउन्स. आंबेटान चषकाचा खणखणीत चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. भास्करची मांडेकर आणि रोहितची पाटील या मान्यवरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. चौकाराच्या मदतीने संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. 3 गडी बाद 51. आंबेटान चषकाच्या आयोजकांचं आपण कौतुक करत होतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक आयोजक आपण पाहिलं तर कष्ट मेहनत परिश्रम घेताना पाहायला मिळत. अथक परिश्रम घेतलेत आंबेटान ग्रामस्थांनी. तदनंतर सांगलाय आंबेटान नगरीत हा आंबेटान चषक 2025-26. फटका खेळलाय मिड ऑफच्या टोक्यावरतून. टीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. षटक क्रमांक 5 मैदान सुरू आहे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही आणि ते प्रयत्न करायचे तर दिलीप वर्मा, चड्डू, अभिषेक दाभाडे या जोडीला तळेगाव टीमला धावा इथे बनवणं गरजेचं आहे. तर धावा रोखायच्या धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड संघाला. ओव्हर पिच चेंडू होता. बॅटच्या तिलकडा घेऊन चेंडू होते स्क्वेअर लेगला. दिग्विजय घंटे धावतोय, पळतोय, अडवतोय, फेकी करेल. फेकी सुरेख आहे. बॅकअप ताकदवान आहे. तोपर्यंत धावा येत आहे. धावसंख्या पुढे जाते 2च्या मदतीनं. 57 धावा 3 गडी बाद. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 57 धावा धावपलकोत आहेत. अंतिम ओव्हर देखील यानंतर आपण पाहणार आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट मेहनत घेणारे आयोजक त्यामध्ये प्रामुख्याने उद्योजक कुलदीप शेठ पडवाळ, शरदभाऊ मांडेकर, संतोषभाऊ दवणे, विशालभाऊ मांडेकर, दीपकभाऊ मांडेकर, गणेश शेठ चव्हाण,
रुपेश शेठ मांडेकर, संतोष शेठ काकरे, बंटी दादा मांडेकर, निखिल दादा मांडेकर, गणेश भाऊ घाटे, चेतन भाऊ पडवळ, विनायक भालेराव, दीपक बोराडे, हे सगळे आयोजक मंडळी आपण पाहतोय. चेंडू सीमा रेषा पार, लॉंग ऑन फोडलाय आणि पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. त्यामध्ये दीपकची बोराडे, मायकलची मांडेकर, गुरुदेवची घाटे, रवी शेठ मांडेकर, विनायक शेठ चव्हाण, संदेश शेठ मोहिते, शशीभाऊ मांडेकर, निखिल भाऊ घाटे, अनुराग मांडेकर, राकेश मोहिते, श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण या सर्वांचं एक सुंदर भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यात चर्चा होणार आंबेठाण चषकाच्या, यातील मात्र शंका नाही. 1 वर्ष वाट पाहावी लागेल आंबेठाण चषक 2026-27 ची. यावेळचा चेंडूचा फटका सचवलाय दिलीप वर्मा, चड्डूच्या बॅटमधून रिव्हर्स स्विच हिट, अप्रतिम सुंदर फोरन, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. द्वितीय क्रमांकाचं 71,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य करणारे प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्वस्व विशाल शेठ मांडेकर व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. आंबेठाण ग्रामस्थ सातत्याने एकीचं बळ दाखवत आहेत. युनिटी काय असते, आंबेठाण ग्रामस्थांनी एकदा की ठरवलं ना की ते करून दाखवतात आणि ते करून दाखवलंय. आंबेठाण चषक 2025-26 पहिलं पर्व इथे आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्लॉगर टेतवर आपण पाहतो ललित चौधरी आलाय, फिरकीचा जादूगार. मातीनं एकी केली की वीट बनते, विटांनी एकी केली की भिंत बनते आणि 2-4 भिंती एकत्र आल्या की एक सुंदर घर बनतं. आंबेठाण ग्रामस्थाने ही युनिटी एकीचं बळ मात्र कायम ठेवलेलं आहे. आंबेठाण चषकाचा एक भव्य दिव्य देखणा सोहळा. पहिलाच बॉल, ललित चौधरीचा रनआउटची संधी, विकेट, फलंदाज रनआउट, पण कोण यावरती विचारणा केली जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर, टीव्ही अंपायर कडे मागणी, थर्ड अंपायर कडे निर्णय पाठवलाय. डायरेक्टेड टू थर्ड अंपायर, डिसिजन पेंडिंग वरती. 67 धावा धावपल होत आहेत. स्लॉगवर टेतोड मध्ये तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिले तर घेतलेली आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आपण पाहतोय. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, कोण बनेल या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा फायनल सम्राट, ते मात्र इथे प्रेक्षकांना, ग्रामस्थांना, श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या आयोजकांना इथे मात्र मैदानावरती पाहायचे. बॅटर तर रन आउट आहे, परंतु कोण यावरती विचार नाहीत. अभि दाभाडे की दिलीप वर्मा हे देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. दिलीप वर्माच्या अर्धशतकासाठी संघ मालकांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय, ते फलंदाज रन आउट, आयकॉन दिलीप वर्मा, चड्डूबात. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. सुरू आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर प्रयत्न करतायत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करायचे गोलंदाज ललित चौधरी आणि टीमला, तर प्रयत्न करायचे बॅटिंग करणाऱ्या तळेगाव संघाला. शुभम काळोखे बॅटिंग साठी येते. अभि दाभाडे देखील इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. 67 धावा त्या मात्र धावपल होत आहे. 4 गडी बाद, शेवटचं अंतिम षटक देखील इथे मात्र करतोय गोलंदाज ललित चौधरी. कोण होणार विजेता, कोण असणार उपविजेता, आंबेठाण चषक 2025-26 पहिला पर्वाचा मानकरी कोण, आंबेठाण चषकावरती कोणता संघ आपलं नाव कोरणार आणि कोण बनणार फायनल सम्राट. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन आपण पाहतोय. अभि दाभाडेसाठी एक डॉट बॉल येतोय. हा टेक्नॉलॉजीचा वापर आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय, रेव्हचा वापर केला जातोय.
टीव्ही अंपायर चेक करतायत दीपक योगावकर सर, अतुल रोंगे सर, अक्षय मुरमुरे सर. या तीनही पंचांनी गेली 5 दिवस या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग इथे आपण पाहिले तर केलेलं आहे. अनेक समालोचकांचे आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलेला आहे. आज देखील आपण पाहिले तर कॉमेंट्री बॉक्स मधून आपण महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे महादशा, अलंकारिक शब्दांचं भांडार, आमचे मार्गदर्शक गुरुवरे, अगदी ज्यांच्या शेजारी बसून समालोचन शिकायला मिळालं, आज त्यांच्या सोबतीनं समालोचन ऐकायला आणि करायला मिळते. त्यादरम्यान नरेशजी ठोमे सर देखील काल आणि आज या स्पर्धेत आपण पाहिलं तर त्यांचे सुंदर समालोचन आपण ऐकताय. ऑफिशियल अंपायर tenniscricket.in ची संपूर्ण टीम, त्यांचे कौतुक आहे. फेर डिलिव्हरी टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळत आहे दीपक योगाकर सर. फेर डिलिव्हरी, एक टॉट बॉल आपण पाहिले तर इथे एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिले तर इथे टाकला होता. tenniscricket.in ची संपूर्ण टीम डी इव्हेंटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड ड्रॉप, माऊली मंडप आणि डेकोरेटरच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाचं सुशोभीकरण आपण पाहते. माऊली साऊंडच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्या कानावरती पडते. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला जाते. स्कोरर याचा अक्षय खैरे यांनी देखील अतिशय सुंदर स्कोरिंग या स्पर्धेत आपण पाहिलं केलंय. संपूर्ण ऑफिशियली टीम खूप चांगलं काम करते. गेली 5 दिवस आपण सातत्यानं पाहिलं. यावेळेस स्विच हिट केलाय अभि दाभाडेच्या बॅट मधून फटका, एक टप्पा घे चेंडू मात्र चाल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय कणकणीत चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 71 धावा धावपल कोताय. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. शेवटचे षटक सुरू आहेत. अंतिम ओव्हर आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. 71 धावा धावपल कोताय. 4 विकेट आपण पाहिले तर गमवल्यात. अंतिम ओव्हर देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. कांताराम शेठ चव्हाण याही मान्यवरांचे शुभागमन होते. आंबेठा नगरीचे यशस्वी उद्योजक आपलं देखील श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आंबेठांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. 71 धावा धावपल कोते आहेत. टप्पा पडतोय, चेंडू उसळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. लेगबायच्या मदतीनं स्कोर कार्ड त्याने धावपल कोती आकडे बदलत आहेत. 72 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाणच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी. गोलंदाजी आपण पाहिलं तर सुरू आहेत ललित चौधरी. यावेळी चेंडू होता टीप मिड विकेटला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक टोले चंद्रप्रहार. बॉल मात्र चाल शुभम काळोखेच्या बॅटमधून सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. मेगा फायनलच्या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू ललित चौधरी समोर शुभम काळोखे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर बॅटर आपण पाहतोय. बॉल टू द रीच जातो. चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. एकतर बनवली. दुसरीचा प्रयत्न. पप्पू रामगुडे फेकी करतायत. बॅकअप करावा आहे. 2 धावा पडून पुन्हा तिसरीचा प्रयत्न. तिसऱ्या धावेला बॅटर इथे मात्र होतील अभि दाभाडे. रनआउट. धावबाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. ते संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 80 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 81 धावा. विनय शेठ उत्तमराव गाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगावनं बनवल्यात 80 धावा. धीरेनबाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या संघाला बनवायच्या 36 चेंडू 81 धावा. लकी ड्रॉ आपण करतोय. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आपण 2 लकी ड्रॉ करणार आहोत आणि लकी ड्रॉ करण्यासाठी विनंती केला ते आंबेठा नगरीचे माजी सरपंच आदरणीय दत्तात्रय शेठ मांडेकर,
अमोल शेठ दौणे उपसरपंच साहेबांना विनंती, आपण समोर या. आपल्या शुभास्ते आपण 2 लकी ड्रॉच्या चिठ्ठी आपण काढतोय, ज्या 2 स्पोर्ट्स सायकल आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाण या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी देणार आहोत. एक सरपंच साहेबांचा लकी ड्रॉ केला तर अनेक उपसरपंचांच्या हस्ते लकी ड्रॉ आपण करतोय. एक मुलगा आणि एक मुलगी, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीसाठी आपण स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी देणार आहोत. लाईव्ह द्वारे आपण लकी ड्रॉ करतो आणि लकी ड्रॉची विजेती विद्यार्थिनी आहे, विद्यार्थिनी आहे 5वी इयत्ता मधील दिव्या चव्हाण आणि विद्यार्थी आहे श्रेष तानाजी आरू इयत्ता 5वी ब. मुख्याध्यापक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. एवंडे सरांचा आम्ही आभारी आहोत, आज आवर्जून ते उपस्थित आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंबेठाणचे मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक गुरुवारी एवंडे सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा लकी ड्रॉ या ठिकाणी संपन्न केलेला आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 स्पोर्ट्स सायकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाण या शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनीसाठी आपण सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या शुभास्ते लकी ड्रॉ तो मात्र या ठिकाणी आपण केलेला आहे. एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीला देखील आपण ती स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करणार आहोत. दुसऱ्या नावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात. आज आपण ज्यांचं सुंदर समालोचन काल आणि आज आपण या स्पर्धेत ऐकतोय आदरणीय नरेशजी ढोमे सर, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर उत्सुक आहात. यानंतर पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आपल्याच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचे सुपुत्र आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात ओघवत्या वाणीतून आदरणीय नरेशजी ढोमे सरांना. चेअरमन दीपक शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. विविध विकासकारी सोसायटीचे संचालक मिथुन शेठ चव्हाण उपस्थित होत आहेत. उद्योजक आदरणीय रुपेश शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. आपले स्वागत आहे. अनिल शेठ दौणे याही मान्यवरांचे शुभागमन होते. सर्वच अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मधून ऐकूयात पुन्हा एकदा नरेशजी ढोमे सरांना. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. धन्यवाद उत्तम सावंत सर. आंबेठाण चषक श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, एक आकर्षक स्पर्धा आपल्या भेटीला आली. श्रीराम स्पोर्ट्सच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर आयोजन केलं, नियोजन केलं. सन्माननीय उद्योजक विकास शेठ मांडेकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि एक चांगलं नियोजन कसं असतं ते या मैदानावरती पुन्हा एकदा आंबेठाणच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं आहे, ज्यामध्ये कुलदीपजी पडवळ, शरदराव मांडेकर, संतोषजी दौणे, विशालजी मांडेकर, दीपकजी मांडेकर, गणेशभाऊ चव्हाण, रुपेशभाऊ मांडेकर, संतोषजी काकरे, बंटी शेठ मांडेकर, निखिल दादा मांडेकर, गणेशभाऊ घाटे, चेतनजी पडवळ, विनायकजी भालेराव, दीपकराव बोराडे, मायकल मांडेकर, गुरुदेवजी घाटे, रवी शेठ मांडेकर, विनायक भाऊ चव्हाण, संदेश भाऊ मोहिते, शशी शेठ मांडेकर, निखिल दादा घाटे, अनुरागजी मांडेकर, राकेश दादा मोहिते, या सर्व आयोजकांचा आम्ही मनापासून कौतुक करतो, मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. पिंपरी पाईड जिल्हा परिषद गटाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष सन्मान्य रविशेठ चव्हाण यांचं आगमन इथे झालेलं आहे. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक सन्मान्य रुपेश शेठ मांडेकर पाटील, युवा उद्योजक मच्छिंद्र शेठ दौणे या अतिथींची उपस्थिती आपलं श्रीराम स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत.
सहर्ष स्वागत. फायनल मॅच सुरू झालेली आहे. एका युद्धाला सुरुवात होते, एका युद्धाचा भडका इथे उडणार आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं. काही युद्धांच्या बातम्या ऐकलेल्या आहेत, त्यावरूनच लक्षात येतं आपल्याला युद्ध किती भयानक असेल. आणि असंच एक भयानक युद्ध आता सुरू होणार आहे. दोन्ही तगडे ताकदवान संघ धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध तळेगाव. पहिला डाव संपलेला आहे. तळेगाव संघानं 6 षटकांमध्ये धावा बनवलेल्या आहेत 80 आणि विजयासाठी 36 चेंडूमध्ये 81 धावांचं आव्हान. सन्मान्य ज्ञानेश्वरजी चव्हाण, सन्मान्य सुनील शेठ पडवळ, सन्माननीय जयसिंग शेठ चव्हाण या अतिथींचं इथे आगमन. आपलं सर्वांचं श्रीराम स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. प्रभू श्रीराम का सुमिरन कर हर दुःख मिट जाएगा. आज प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं श्रीराम स्पोर्ट्स क्लबनं एक संकल्प केला. चांगल्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. आपल्या गावाला एका मोठ्या चांगल्या मैदानाची देणगी लाभलेली आहे. सरपंच गोविंदराव दवणे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अभिजित दादा लोंढे, सन्मान्य आदिभाऊ कदम, रविशेठ मांडेकर, विकास दादा मांडेकर, बाळासाहेब मांडेकर, सर्व अतिथींचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. माफ करा, सन्मान्य बाळासाहेब पडवळ उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत. पुन्हा एकदा रवी स्ट्राईक एंडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू रवीचा गुलाम झालेला आहे. तो रवी सांगेल तिकडे निघून जातोय. बस हुकुमशाही मैदानामध्ये सुरू आहे. रवी घुलेची हुकुमशाही मैदानामध्ये. एरवी हुकुमशाही आपल्याला आवडत नाही. म्हणजे एखादा हिटलर असेल किंवा थोडासा त्याचा रुबाब करायला लागला तर आपण म्हणतो झाला मोठा हिटलर. पण इथे त्या भूमिकेत आलेला आहे तो रवी घुले. हुकुमशाही, ही लोभस्वानी हुकुमशाही, हवी हवीशी वाटणारी हुकुमशाही. परत एकदा पुन्हा 4. चेंडू तो हात ठेवत नाही. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. या ठिकाणी रवी घुलेसाठी संघ मालक धीरेन भाई शाह, उद्योजक यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. अजून अर्धशतक आलं पण नाहीये. 3000 आलेत. अर्धशतक आल्यावरती अजून किती येतील? 47 धावा. सन्मान्य बाबाजी शेठ पडवळ यांचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. मैदान दणानून टाकलेलं आहे ते रवी घुलेनं. रवी घुले नावाचं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. रवी घुले नावाची सुनामी मैदानामध्ये आलेली आहे. रवी घुले नावाचा ज्वालामुखी मैदानामध्ये फुटलेला आहे. विध्वंसक रवी घुले. मात्र 11 चेंडूमध्ये 46 धावा आहेत. जर पुढच्या चेंडूवरती त्याने अर्धशतक केलं तर फास्टेस्ट 50 राहील या स्पर्धेतली. धमाल धमाल कमाल फलंदाजी मैदानामध्ये. तर सुदेश गोलंदाजी मार्कवरती. समोर रोहन पवार. कालचा हिरो आहे रोहन पवार. 3 मॅच मध्ये लागोपाठ मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द डे, सगळे बक्षिस तो एकटा गुंडाळून घेऊन गेला होता. सायकल आज घेऊन जाणार आहे तो, पण आज शांत आहे. काल उसळलेला समुद्र होता, आज बर्फासारखा शांत आहे. जणू काही एक्सिमोच्या प्रदेशातून आलेला आहे. वाईट चेंडू, 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. अजूनही 24 चेंडू 33 धावांची गरज आहे. लाईट आलेली आहे. खूप लेट झाला हा फटका. धाव मिळण्याची शक्यता नाहीये. इथे सुदेशनं थांबवलेला आहे रोहन पवारला आणि तो आता सल्ला घ्यायला गेलेला आहे. सल्ला घेतलेला आहे त्याने रवी घुलेचा. आणि जे यशस्वी अशा लोकांचे सल्ले जरूर घ्या. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य, चाणक्याचा सल्ला तुम्हाला उपयोगी ठरेल, पण शकुनीचा सल्ला उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे सल्ला कोणाचा घ्यायचा आहे? ओ हो यस, हा असतो सल्ला. 6 धावा.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. प्रभू श्रीरामाला सुद्धा बाण कुठे मारायचं यासाठी सल्लाच मिळाला होता. कधी इंद्राचा सल्ला तर कधी अजून कोणाचा, मात्र सल्ला महत्वाचा आहे. त्यामुळे गुरु कोण आहे आयुष्यामध्ये तो महत्वाचा आहे. इथे गुरु होता रवी घुले आणि पुढचे दोन्ही बॉल षटकार आहेत, असा गुरु पाहिजे. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 60 धावा फलकावरती, धावांचा पडलेला खच. तर इथे अजून रोहन पवारला पण 2000 रुपये. धीरेनभाई शाह उद्योजक पिंपरी चिंचवड संघ मालक धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन 2000 रुपये 2 षटकारांसाठी रोहन पवारला. 60 धावा. ही दोघे नवीन पोरं आहेत. ओ हो 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 पुढे सरसावत गेला. मागे वळून बघितलं तर घरावरून बुलडोजर फिरला होता. यावं लागेल मागे. धक्का बसेल इथे पहिला. 60 धावांची भागीदारी. एक खंडित होते, मात्र विजयाचा पाया रचणारी नाही तर विजय मजबूत करणारी ही भागीदारी आहे. धावांची इमारत अशी जादूची कांडी फिरून उभी राहत नाही, त्यासाठी पायाच रचावा लागतो. रोहन पवार आणि रवी घुले या दोघांनी मजबूत पाया रचलेला आहे आणि या पायावरती विजयाची इमारत सहजपणे उभी राहू शकते. मात्र समोरचा जो संघ आहे तळेगाव ते काही बर्फाचा गोळा नाहीयेत, ते सुद्धा कणखर पाषाण आहे. कारण अजून 20 चेंडू 21 धावा, सामना संपलेला नाहीये. सन्माननीय उद्योजक तुषार दादा मांडेकर, सन्मान्य अनुराग शेठ मांडेकर या विभूतींचं इथे आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. सामन्यामध्ये ट्विस्ट तयार झालेला आहे का? पहिली विकेट तर काढलेली आहे. नंतर अजिंक्य गोळे मैदानामध्ये दाखल होईल. खराडीचा बादशाह बाद झालाय. आता वाघोलीचा एक्का मैदानामध्ये उतरलेला आहे. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुदेशनं पहिलं यश मिळवलंय, मात्र यावेळेस तो लाईन भरकटलाय. वाईट चेंडू. एका धावेबरोबर धावफलक 61 वरती पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात. सन्मान्य संदेशजी मोहिते, सन्मान्य गणेशजी कोंडे, सन्मान्य गणेश भाऊ कोंडगे इथे उपस्थित आहे. सन्मान्य शशिकांत भाऊ मांडेकर अतिथी उपस्थित होत आहेत. आपलंही श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जागा बनवायचा प्रयत्न मारायचा होता, काशीला गेला वाशीला. धावा मिळणार नाहीत. इथे सन्मान्य उद्योजक सोमनाथ दादा भुजबळ उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. रामगीर बाबा स्पोर्ट्स क्लब शिवेचे सन्मान्य अजित दादा शिवेकर, उद्योजक स्वप्नीलजी सातपुते, नवनाथजी शिवेकर, विठ्ठलराव शिवेकर, सन्मान्य आदेश भाऊ मांडेकर सर्व अतिथी उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट्सच्या वतीनं स्वागत. सन्मान्य अमोलदादा पडवळ यांची उपस्थिती. आपलंही मनपूर्वक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलेला. 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा ब्रेक लागलेला आहे, म्हणजे पहिल्या 15 चेंडू मध्ये असं वाटत होतं की या गाडीला ब्रेक आहे की नाही, पण ब्रेक आहे याची जाणीव झालेली आहे. धावा रोखलेल्या आहेत. मागच्या 3 चेंडूंमध्ये 1 विकेट पण काढलेली आहे. त्यामुळे पुढच्या 18 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आहे. प्रदीप दादा पडवळ उपस्थित आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तीन षटक शेवटची शिल्लक आहेत आणि या 3 षटकांमध्ये अजिंक्य क्षितिजावरती कोण भरारी मारून जाणार आहे याचं उत्तर आपल्याला शोधणार आहे. आतापर्यंत ससे हरणांची शिकार केलेली आहे दोन्ही संघांनी. आता प्रत्यक्षात वाघाची झुंज करण्याची वेळ आलेली आहे. ही वाघाची शिकार करण्याची वेळ आहे. डोंगर टेकडे आतापर्यंत सर केलेले, आता एव्हरेस्ट सर करायचंय. बेस कॅम्प पर्यंत पोहोचलेले आहेत. शिखर आता खुणावतंय. ओ हो हो, नो लुक नो लुक नो लुक शॉट फसलेला होता. 1 धाव एव्हाना तिथे मिळणार आहे अजिंक्यला. दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती. रवी घुले एकच धावेवरती समाधानी आहे. 62 धावा. प्रशांत दादा चव्हाण उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. 17 चेंडू 19 धावा. सामना या स्थितीमध्ये आलेला आहे.
आतापर्यंत सामने कदाचित घरी करायला दिलेला अभ्यास होता. पोरांनो तुम्हाला दिला का नाही अभ्यास सरांनी? ओय अरे तुम्हाला अभ्यास दिलाय का? हा शाळा सुटली घरी अभ्यास दिलाय का सरांनी? वा हे आतापर्यंत सामने घरी करायला दिलेला अभ्यास होता. आता बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे आणि प्रश्न कठीण विचारले जाणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती आहे अभिषेक दाभाडे, अजिंक्य गोळे. वाह चांगला प्रयत्न आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे अजिंक्य बाद. दुसरा धक्का. प्रश्न कठीण. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. पण इथे विचारलेला प्रश्न सोडवणं किती कठीण आहे. 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तर इथे सन्मान्य बाळासाहेब दवणे प्रसिद्ध गाडा मालक, सन्मान्य खंडूशेठ दवणे आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी दिलीपराव मांडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. सेवानिवृत्त PSI आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज श्रीकृष्ण कर्डिले, कृष्णा कर्डिले. सेवानिवृत्त PSI दिलीपराव मांडेकर साहेबांनी सांगितलेले फायनल मॅच मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला 1000 रुपये. आणि सध्या मॅचची परिस्थिती बघितल्यानंतर मला वाटतं तो रवी घुलेच असेल. 12 चेंडू मध्ये 47 धावा आहे. त्याचं अर्धशतक पण लटकलेले. त्यानं 11 चेंडू मध्ये 46 बनवल्या होत्या आणि बराच वेळ झाले तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. त्याचा अर्धशतक केव्हा होतो याच्याकडे आम्ही वाट लावून बघून बसलेलो आहे. तर कृष्णा कर्डिले, कडा तालुका, आष्टी गाव आणि बीड जिल्हा. यस, सध्या बीड जिल्हा ज्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त चर्चेत आलेला आहे तीच गोष्ट आम्हाला कृष्णा कर्डिले कडून अपेक्षित आहे. युवा उद्योजक तुषारदादा मांडेकर यांची उपस्थिती आपलं मनपूर्वक स्वागत. 64 धावा, 15 चेंडू 17 धावा. समीकरण इथे येऊन पोहोचलेलं आहे. तर मला वाटतं एक पाकिट आमच्याकडे आलेलं आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीपराव ज्ञानेश्वर मांडेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये आमच्यापर्यंत पोहोच झालेले आहेत. ओहो, पंच केला होता मात्र परतावं लागेल कृष्णाला. धक्का तिसरा. मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. पडत होता. जसा रवीला नॉन स्ट्राईक एंडला पाठवलाय, एका बाजूला विकेटही काढला तरी धावाही रोखल्यात. ही असते योजना. यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. मिस्टर नॉट आउट, गेले 25 वर्ष क्रिकेटमध्ये अव्याहत वाहणारा धावांचा झरा, अविनाश रामगुडे. उद्योजक सन्मान्य विशाल भाऊ दवणे इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. पलीकडच्या बाजूला आमच्या माता भगिनी सुद्धा सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. महिलांनी यावर्षी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. क्रिकेटचा नाही, यावर्षी कबड्डीचा पण वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या अंध महिलांनी पण अंध महिलांचा वर्ल्ड कप जिंकला. 15 दिवसात 3 वर्ल्ड कप महिलांनी आणलेत भारतात. एशिया कप मध्ये आर्चरी मध्ये देखील गोल्ड मेडल्स महिलांनी आणलेत. मागच्या महिन्याभरातली गोष्ट आहे. या अविनाश रामगुडेचा हा फटका. दिशा दिली फक्त चेंडूला. लॉंग लेग फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. अनुभव किती महत्वाचा असतो बघा. त्याने बघितलं की रवी धावा बनवतोय तर त्याला स्ट्राईक एंडला आणणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आता जो आखूट टप्प्याचा चेंडू असतो मी बघत असतो अविनाश रामगुडेसाठी, तो म्हणजे खवय्याच्या ताटातला रसगुल्ला असतो. पण पहिल्या चेंडूवरती रिस्क घेण्यापेक्षा रवी गुलेला स्ट्राईक एंडवरती आणणं केन्वय व्हाय चांगलं.
आणि ही निर्णय क्षमता तुमच्याकडे कधी येते, ज्यावेळेस तुम्ही 25 वर्ष क्रिकेट खेळलेलं असता तेव्हा येते, ती लगेच येत नाही. 65 3 गडी बाद 13 चेंडू 16 या स्थितीमध्ये मॅच आहे. रवी घुले, वाह वाह काय बॉल आहे, बिलकुल खोचलेला बॉल होता, खाली खोचलेला बॉल होता. मिरासदारांची एक सुंदर कविता आहे की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळाला पोचलेलं. तर इथे 66 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 4 षटकं संपलेली आहेत. 12 चेंडू 15 सामना लांबवलेला आहे. असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकात सामना संपेल, तिसरंही संपलंय, चौथं पण संपलंय, अजूनही 15 धावा पाहिजेत. पलटवार करण्यात यश मिळालेलं आहे तळेगावकरांना. पराक्रमाची नवी गाथा इथे लिहिली जाते. फायनल मॅच म्हणजे वेगळी मॅच असते. ऑर्डिनरी मॅच आणि फायनल मॅच मध्ये खूप फरक असतो. इथे पराकोटीचा आत्मविश्वास लागतो जिंकायला. दोन्ही संघांमध्ये तो ठासून भरलेला आहे, त्यामुळं केव्हाही पलटवार होणार आणि तो झालेला आहे. रवी घुले समोर आहे. आम्ही फास्टेस्ट हाफ सेंचुरीची चर्चा करत होतो. रवी घुलेला पुढच्या दोन्ही बॉलवरती शांत ठेवलंय. 13 चेंडू मध्ये 48 धावा रवी घुलेच्या. अर्धशतकासाठी तो 2 धावा दूर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये त्याने जो झंझावात दाखवला होता, पुढच्या 2 षटकामध्ये त्याला नॉन स्ट्राईक एंडला जास्त ठेवलंय. सुदेश गोलंदाजी मार्कवर. यस, फसलेला फटका, कोण येईल खाली. वो हो, सुदेशनं यश मिळवलंय, पाठवलाय माघारी. रवी घुले संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. तळेगावकरांना याच विकेटसाठी देव पाण्यात ठेवले होते. तळेगावकरांनी अखेर त्यांच्या प्रार्थना मान्य झालेल्या आहेत. सुदेश आला आणि एक लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्नात फसला, मिड ऑफला झेल देऊन परतला. मोठा धक्का, 48 वरती बाद. सुदेश बाद होण्यापूर्वी मात्र त्यांनी धिंगाणा घातला, हैदोस घातलाय मैदानामध्ये. षटकार चौकारांच्या बेधुंद फैरी आपण बघितलेल्या आहेत. प्रत्येक बॉल तो फोडून काढत होता, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवत होता. मात्र मोमेंटम किती महत्वाचा असतो बघा. त्याने जो मोमेंटम क्रिएट केला होता, त्याला नॉन स्ट्राईक एंडला बराच वेळ ठेवलं, मोमेंटम संपला आणि नंतर तो स्ट्राईकला आला, बाद झाला. तर हा मोमेंटम इतर फलंदाजांनी सांभाळायचा असतो. एखादा फलंदाज जर सातत्याने नॉन स्ट्राईक एंडला आहे, तो चांगला बॅटर आहे, तर त्याला स्ट्राईक एंडला वेळीच आणणं गरजेचं असतं. मोमेंटम संपला की त्या खेळाडूचा खेळामध्ये निश्चित चुका होतात आणि तेच झालं इथे. 66 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 11 चेंडू 15 फायनल रंगलेली आहे. सुदेश गोलंदाजीसाठी. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे मोठमोठी वादळ सुद्धा पराभूत होतात. हा इतिहास आहे आणि त्यामुळं इथे जिद्द पकडलेली आहे तळेगावच्या खेळाडूंनी. पाहायचंय या जिद्दीचं पर्यावसान कशात होतंय. ओ, फसलेला बॉल होता प्रशांत शुक्लासाठी, नाही खेळू शकला. स्लोवर 1 चेंडू हा अडचणीत आणतो भरपूर वेळा. सुदेश चेंडू फिरवतोय तो आणि फलंदाजाला सुद्धा फिरवतोय. निर्धाव चेंडू. 10 चेंडू 15 या स्थितीमध्ये मॅच परत आलेले. काय गंमत आहे बघायचंय. पहिल्या 3 षटकांमध्ये फलकावरती धावा होत्या 61. 3 षटकांमध्ये 61 होत्या आणि त्याच्यानंतरच्या 8 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत.
येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हे महत्वाचं आहे की बॅट पर्यंत येईपर्यंत चेंडू बघणं तुम्ही महत्वाचं आहे. त्याच्यानंतर चेंडूला तुम्ही दिशा देऊ शकता तुमच्या कौशल्यानुसार. एक धाव प्रशांत शुक्ला पूर्ण करेल. प्रशांत शुक्ला डावखुरा फलंदाज, अविनाश रामगुडे डावखुरा फलंदाज. दोघांचंही कर्तृत्व मोठं आहे, दोघांची कारकीर्द मोठी आहे. 67 धावा आणि अगदी सुरुवातीपासून या दोघांच्याही कारकिर्दीचा मी एक साक्षीदार आहे. 2003-04 पासून मी अविनाश रामगुडेला बघतोय, मागचे 20-22 वर्ष. तर 2007-08 पासून मी प्रशांत शुक्लाला बघतोय, जो ज्यावेळेस हाफ पिच क्रिकेट खेळायचा. आज फुल पिच प्रकारच्या क्रिकेटमध्ये देखील तो अनभिषिक्त सम्राट आहे. गोलंदाजी मार्क वरती सुदेश. आंबेठाण तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरद शेठ मांडेकर पाटील उपस्थित, मनपूर्वक स्वागत. एनबी ट्रॉफी मध्ये 1 बॉल 5 असताना षटकार ठोकणारा प्रशांत शुक्ला आहे. इथे कडक आहे, सुपर कडक आहे. धावा मिळतील 6. हवा काढून घेणारा षटकार अविनाश रामगुडेकडून. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. हा चेंडू 8 धावांची आवश्यकता. माफ करा, 8 चेंडू 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मला वाटतं मागचाच चेंडू असा फटका खेळला असता अविनाशनं. परत एकदा अविनाशचा चेंडू गोटी करणारा षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. उद्योजक धीरेनभाई शाह यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज अविनाश रामगुडेला. मिस्टर नॉट आउट ही उपाधी त्याला क्रिकेट रसिकांनी दिलेली आहे. मिस्टर नॉट आउट. फलकावरती 79. 4 गडी बाद, 2 फक्त धावा पाहिजेत. सूरज अब ढलने जा रहा है, थोड़ी देर के बाद अंधेरे का साम्राज्य छा जाएगा. सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा. होगी शाम लेकिन उससे पहले होगा नाम. आज की शाम किसी के नाम. सुदेश, पप्पू रामगुडे आणि याच बरोबर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण चषकाचे मानकरी. खम ठोक ठेल लेता है जब नर, पर्वत के जाते पांव उखड़. मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. अभिनंदन टीम धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन.